थंडीच्या सीझनमध्ये गरम गरम भाकरी आणि त्याबरोबर पातळ अशी मेथीची रस्सा भाजी जर खाल्ली नाही तर आपण काय खाल्लं. भाकरी आणि मेथीच्या भाजीची चव जी आहे ना खूप छान लागते आणि पौष्टिक आहे, त्याच्यामुळे खायलाच हवं. जर मेथी सुकलेली असेल तर काय करायचं आहे यासाठी काही टिप्स सांगितलेले आहेत, ते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत. तर भाजीसाठी सगळ्यात आधी मी इथे मेथी निवडून घेतलेली आहे. कोवळी अशी भाजी आहे, पण ही थोडीशी सुकलेली होती. तर काय करायचं आहे, सुकलेल्या भाजीमध्ये असं एक 7 ते 8 मिनिट पाणी घालून ठेवायचं आहे. 7 ते 8 मिनिटानंतर भाजी एकदम ताजी तवानी टवटवीत अशी होते आणि याला जी काही माती लागलेली असते ती विरघळून पूर्णपणे खाली बसली जाते. तर आता ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर अलगद अशी वरती उचलून घ्यायची आहे. तर खाली जी आहे ना भाजीमध्ये जी काही माती वगैरे असेल ती खाली सगळी जमा होते. या पद्धतीने भाजी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. त्यामुळे भाजीला जी काही लागलेली माती असते ती सहज पाण्यामध्ये अशी विरघळली जाते. हळुवारपणे पाण्यात नाही अशी फक्त उचलून घ्यायची आहे. पिळून वगैरे किंवा फार दाबून वगैरे घ्यायची नाही. या पद्धतीने 2 ते 3 पाण्याने भाजी स्वच्छ करून घ्यायची आहे. भाजी पाण्यामध्ये ठेवलेली होती तोपर्यंत इथे हे रस्स्यासाठी लागणारं साहित्य काढून घेतलेलं आहे. 3 चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे. 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. पाव चमचा जिरं घेतलेलं आहे. 2 चमचे किसलेलं सुक्कं खोबरं घेतलेलं आहे आणि झणझणीत अशी भाजी खायला छान लागते, त्याच्यामुळे तिखट असलेल्या 5 ते 6 मिरच्या मी घेतलेल्या आहे. आपल्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण जे आहे ना कमी जास्त करू शकता. आता इथे थोडंसं पाणी घालून हे असं मस्त असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. भाजी धुवून आणि वाटण करून झालेलं आहे. इथे कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. थोडंसं जिरं टाकलेलं आहे फोडणीमध्ये आणि 2 चिमूट हिंग टाकलेलं आहे. वाटणामध्ये देखील आपण जिरं टाकलेलं होतं, पण जिऱ्यामुळे भाजीला चव छान येतं. आणि त्यानंतर लगेच जी धुवून ठेवलेली भाजी आहे ना ती आपल्याला टाकायची आहे. तर इथे भाजी पाहू शकताय, अजिबात मिक्स करायची नाही आहे. थोडीशी वाफ लागली का आपोआप भाजी जी आहे ना अशी खाली बसली जाईल. आता थोडीशी भाजी अशी वाफ लागली की अलगद अशी चमच्याने मिक्स करून घ्यायची आहे. क्वांटिटी एकदम कमी झालेली दिसेल. तर त्यानंतर काय करायचं आहे, जे वाटण करून घेतलेलं होतं आपण ते वरून असं हे ओतायचं आहे. मीठ टाकायचं आहे आणि मिक्स न करताच फक्त असं वरून झाकण ठेवायचं आहे. वाफेमुळे काय होतं, याच्यामध्ये आपण कच्चं साहित्य वापरलेलं आहे. हिरव्या मिरच्या आहे, लसूण आहे, सुक्कं खोबरं आहे, शेंगदाणे आपण भाजून घेतले होते. हे वाफेमुळे चांगले असे शिजले जातात आणि त्याचा उग्र जो काही लसणाचा वगैरे वास आहे तो खाताना अजिबात लागत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, बऱ्याचदा काय होतं, भाजी जेव्हा आपण बनवतो आणि खातो तेव्हा ती बऱ्याचदा काय होतं पानसट लागते. तर तसं होऊ नये यासाठी खास टिप्स, आपण जेव्हा भाजी फोडणीमध्ये टाकतो तेव्हा ती तेलावर चांगली अशी खाली बसू द्यायची आहे. त्याच्यामुळे काय होतं, ती वाफेवर अशी परतली जाते आणि 2 फायदे होतात. एक, भाजी पानसट लागत नाही आणि दुसरी म्हणजे याचा कलर जो आहे ना तो एकदम हिरवागार असा राहतो. झाकण काढून सगळं वाटण जे आहे ना भाजीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. 2 मिनटासाठी लो फ्लेमवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. आतमध्ये जे काही वाटण टाकलं होतं ते चांगलं असं परतलं जातं. इथे साईडने तेल सुटलेलं दिसत आहे. त्यानंतर इथे आपण पाणी ॲड करणार आहे. तर आता भाजी शिजायला फार वेळ लागत नाही, पण आपल्याला रस्सा भाजी करायची आहे, पातळ करायची आहे. तर आता हे पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एक 7 ते 8 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. भाजी आपली खाण्यासाठी तयार होईल. तर शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही, पण आपल्याला रस्स्यामध्ये जी आहे ना चव छान अशी उतरायला हवी, त्याच्यामुळे आपल्याला ही 7 ते 8 मिनटासाठी चांगली अशी शिजवून घ्यायची आहे. इथे पाहू शकता चांगली अशी उकळी आलेली आहे. त्याच्यानंतर 2 मिनटासाठी झाकण ठेवलेलं आहे आणि भाजी इथं पाहू शकताय आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर गरम गरम ह्या भाजीचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे. इथंही भाकरीबरोबर आपण खाणार आहोत, त्याच्यामुळे रस्सा तर या पद्धतीचा असायलाच हवा. 7 ते 8 मिनटं आपण चांगली अशी ही शिजवून घेतो ना, त्याच्यामुळे मेथीची जी काही चव आहे ना ती पूर्णपणे रश्श्यामध्ये उतरली जाते. त्याच्यामुळे गरम गरम भाकरीबरोबर रस्सा आणि मेथीची भाजी खायला एकदम चवदार लागते. मेथी खाणं थंडीच्या सीझनमध्ये खूप फायदेशीर आहे, तर नक्की करून पहा. गरम गरम भाकरी आणि अशी ही पातळ भाजी आवडीने सगळेजण खातील ना, कितीही खाल्ली तरी खावीशीच वाटेल. तर अशी ही भाजी नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.